नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मस्त अशी चमचमीत मुळ्याच्या शेंगाची भाजी बघणार आहोत। बऱ्याच ठिकाणी याला डिंगरी पण म्हणतात। वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या भाज्यांची नावे असू शकतात। तर एकदम अशी छान झटपट होणारी भाजी आहे। डब्याला करू शकता किंवा नुसती तोंडी लावण्यासाठी केली तरी खूप छान लागते आणि अतिशय अशी पौष्टिक भाजी असते। ही रेसिपी एकदम अशी छान साध्या सोप्या पद्धतीमध्ये रेसिपी सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइबच्या शेजारी जे बेल आयकॉनचं बटन असतं ते प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ पोस्ट झाला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि तुमच्यापर्यंत लगेच व्हिडिओ माझा येईल। तर मग चला आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण मुळ्याची शेंग असते ती शेंगची भाजी करणार आहे आज। तर इथं मुळ्याच्या शेंगा घेतल्या आहेत, तर ह्या पद्धतीच्या असतात, तर ह्या निबर झालेल्या आहे। तर अशी कवळी शेंग घ्यायची आहे जेणेकरून ती अशी पटकन तुटेल आणि हे बघू शकता तुम्ही अजिबात पटकन अशी तुटत नाही। तर असल्या पद्धतीच्या घ्यायच्या नाही आपल्याला, तर आपल्याला अशा कोवळ्या कोवळ्या घ्यायच्या आहेत। तर अशा निवडून घेतलेल्या आहे मी गवारीच्या शेंगासारख्या, किंवा तुम्ही गवारीची शेंग सारखं असं पुढचं आणि मागचं देठ काढायचं, याचं हे मागचं आणि असं हे पुढचं देठ काढायचं आणि कट करून घेतल्या सुरीने तरी चालतात। तर त्या निवडून घेतल्या मी। इथं मुठभर अशी कोथिंबीर, एक मीडियम साईजचा टोमॅटो, एक कांदा आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। फोडणीसाठी मोहरी, जिरं, घरगुती नाशिक स्पेशल लाल मसाला आणि नाशिक स्पेशल काळा मसाला। तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर तुम्ही करू शकता। आपल्याकडे नो कलर नो प्रिझर्वेटिव्ह एकदम स्वच्छतेमध्ये असे छान मसाले मिळतात। हळद पावडर, धना पावडर आणि चवीपुरतं मीठ। तर आपण आता हे निवडूनच घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला कांदा टोमॅटो बारीक करून घ्यायचा आहे आणि लसूण ठेचून घ्यायचा आहे। बऱ्याच प्रकारची भाजी केली जाते, पण आता ह्या पद्धतीची मी सुक्की भाजी दाखवणार आहे तुम्हाला। एकदम अशी वाफेवरती करायची आहे। वाफेवरच्या भाज्या खायला अतिशय अशा चविष्ट लागतात। पाणी वापरलेलं नसतं, त्यामुळे त्याची जी स्वतःची जी चव असते ती अजिबात जात नाही। रस्सा नसतो, त्यामुळे त्याची जी चव असते ती तशीच टिकून राहते। त्यामुळे आपण आज छान अशी सुक्की भाजी करणार आहे याची। तर इथं मुळ्याची शेंग म्हणतात किंवा डिंगरी म्हणतात त्याला। बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे नावं असतात बऱ्याचशा भाज्यांना, तर त्यापैकीच याला डिंगरी पण म्हणतात आणि मुळ्याची शेंग म्हणतात। तर छान लागते ही भाजी केल्याच्या नंतर। आता पुढची तयारी बघूया। तर हे बघा, असं कांदा टोमॅटो बारीक कट करून घेतलाय आणि लसूण ठेचून घ्या, किंवा मी असं बारीक कट करून घेतलाय एकदम। कोथिंबीर पण बारीक कट करून घेतली। आता फोडणी देऊन घेऊया। कढई गरम करायला ठेवली आहे, यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। 2 चमचे तेल टाकते। तेल गरम झालं की मोहरी टाकायची 1/2 चमचा। मोहरी छान तडतडू द्यायची आहे। मोहरी छान तडतडायला लागली की गॅस कमी करायचा। 1/2 चमचा जिरं, बारीक कट करून घेतलेला लसूण, गॅस कमी ठेवलाय। कमी गॅसवरती लसूण छान परतून घ्यायचा आहे। लसूण बघा थोडासा तांबूस रंगावरती आला की कांदा टाकून घेऊया। आता कांदा आपल्याला तांबूस रंगावरती छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर 2 मिनिटांनी आपला कांदा छान असा लाल रंगावरती आलाय। आता टोमॅटो टाकून घेऊया। आता टोमॅटो आपल्याला खूप जास्त असं परतायचं नाहीये, 1 मिनिटभर परतायचं आहे। गॅस कमीच ठेवलाय। आणि इथं लाल मसाला आहे, हा मी 1 चमचा टाकते। तुम्ही कमी अधिक करू शकता तुमच्या आवडीनुसार। 1/2 चमचा धना पावडर, 1/2 चमचालाही कमी हळद, कारण मसाल्यामध्ये पण हळद आहे। आणि आपल्याला हे मसाले छान असे परतून घ्यायचे आता तेलावरती कांद्यामध्ये। अर्धा मिनिट आपले मसाले छान परतले। सुकी भाजी असली की खूप जास्त मसाले परतायची गरज पडत नाही, त्यामुळं। तर आता आपण ह्या शेंगा टाकून घेऊया धुवून घेतलेल्या, आणि चवीपुरतं मीठ, थोडीशी कोथिंबीर। आता हे आपल्याला छान तेलावरती परतून घ्यायचं आहे आणि मसाल्यांमध्ये
आहे की नाही एकदम सोपी आणि साधी भाजी, झटपट बनणारी आणि निवडून ठेवलेली असली की तुम्ही 10 ते 15 मिनिटात ही भाजी तयार होते। आता गॅस कमीच ठेवला इथं आणि खमंग अशी फोडणी दिली त्यामुळं सुगंध खूप छान येतोय भाजीचा। आता आपण झाकण ठेवूया। अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही इथं भाजीसाठी, अशीच शिजून घ्यायची वाफेवरती। वाफेवरतीच खूप छान शिजते ही भाजी। आता 2 ते 3 मिनिटांनी बघूया। पुन्हा मिक्स करायची आहे म्हणजे एकसारखी भाजी शिजल्यात जाते। 5 ते 7 मिनिटं लागतात भाजी शिजण्यासाठी, तर 2 ते 3 वेळा आपल्याला ही मिक्स करून घ्यायची आहे। तर कुठलीही भाजी असू दे, सुक्की भाजी, तिला अधूनमधून असं मिसळून द्यायचं म्हणजे एकसारखी भाजी शिजल्यात जाते। तर आपण आता बघूया कशी शिजली आहे। तर अजून थोडीशी बाकी आपली शिजायची भाजी। 2 ते 3 मिनिट झाले, त्यामुळं गॅस पूर्ण कमी ठेवायचा आहे। आता पुन्हा आणखीन झाकण ठेवूया आणि तुम्हाला वाटतंय की करपते आपल्या भांड्यामध्ये भाजी, तर वरतून थोडंसं याच्यावरती पाणी टाकायचं म्हणजे जेणेकरून भाजीला आतून अशी वाफ तयार होते आणि भाजी करपत नाही। पण माझी ह्या कढईमध्ये करपत नाही भाजी, त्यामुळं मी नाही टाकत ते पाणी। आता पुन्हा 2 ते 3 मिनिट झाले, बघूया आता। आता तुम्ही बघू शकाल असा रंग चेंज झालाय भाजीचा, याचा अर्थ आपली भाजी पूर्ण अशी शिजली आहे। म्हणजे आधी जो नुसता हिरवागार भाजीचा रंग दिसायचा शेंगांचा, तो आता असा पोपटी दिसायला लागलाय, बघू शकता। कॅमेरा थोडंसं कमी दिसतं पण रिअल मध्ये बरोबर तुम्हाला जाणून येईल। तर आपली आता भाजी छान शिजली आहे। कवळ्या कवळ्या शेंगा होत्या त्यामुळं पटकन शिजते ही भाजी। तर हे बघा छान अशी मॅश होते बोटावरती। आता गॅस बंद करूया आणि सर्व करून घेऊया। सगळ्यात शेवटी थोडीशी आधी आपण कोथिंबीर टाकू आणि मग सर्व करूया। तर मस्त अशी चमचमीत आपली मुळ्याच्या शेंगाची भाजी किंवा ढिंगरी सुक्की भाजी तयार झालेली इथं आणि खूप अशी छान दिसते, टेम्पटिंग दिसते। तर बघितली ना की अशी टेम्पटिंग दिसते आणि बघता क्षणी अशी खावीशी वाटते। तर तुम्ही नुसता वरण भात केला त्यासोबतही तुम्ही तोंडी लावणीसाठी करू शकता किंवा डब्याला करू शकता। भाकरी चपाती बरोबर कशा बरोबरही छान लागते ही भाजी। तर नक्की ट्राय करा आणि भरपूर अशी पौष्टिक आहे ही भाजी। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण अशी भाजी करून बघा। तर बघितली ना किती साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला भाजी सांगितली आहे आणि अगदी वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी केली जाते। तर या प्रकारे पण छान लागते, एकदम अशी सुटसुटीत सांगितलेली रेसिपी नक्की करून बघा। रेसिपी तर आवडलीच असेल त्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण आहे खरंच स्वादिष्ट असतं। अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।